नमस्कार मित्रांनो, TV6 मराठी या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मोठी आणि धक्कादायक बातमी पुढे येत आहे. या निवडणुकीच्या कालावधीत भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडवणारा निर्णय घेण्यात आलेला आहे. पक्षाच्या 3 बडे नेत्यांची थेट हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आलेला आहे. निवडणूक तोंडावर आली असताना असा मोठा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा अधिकच रंगलेल्या आहेत. हे तीनही नेते ज्यांची नावे, पद आणि प्रभाव त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात मोठा मानला जात होता, अचानकपणे बाहेरचा रस्ता दाखवल्याने अनेक प्रश्न इथे निर्माण होत आहे. काय होतं नेमकं पक्षाचं निरीक्षण, कोणती होती ती पक्षविरोधी काम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपला या निर्णयाच्या निवडणुकीत फायदा होणार की नुकसान? या निर्णयामागे नेमकी रणनीती काय आहे? विरोधकांना या निर्णयातून काय राजकीय संधी मिळू शकते? या सर्व मुद्द्यांचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा, कारण पुढे येणारी माहिती तुमच्या दृष्टिकोनातून पूर्ण इथे बदलू शकते. बघा, ही जी बातमी आहे, ही बातमी आहे अकोट शहरातून. राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी आलेली आहे. अकोट शहरातून भाजप पक्षाने 3 पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केलेली आहे. तिघांवर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचं त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई इथे करण्यात आलेली आहे. दरम्यान अकोट शहरात भाजपने एकूण 10 नगरसेवकांची तिकीटे इथे कापलेली आहे. यामुळे पक्षाच्या अंतर्गत नाराजीचे सूर उमटत असून याचा फटका भाजपला आगामी काळात बसणार असल्याचे इथे बोललं जात आहे. अकोला जिल्ह्यात अकोट शहरात भाजपने 3 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली. भाजपा युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी सागर बोरोडे, अकोटचे भाजप शहर उपाध्यक्ष सागर उकरडे आणि अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष वाकिलुद्दीन रिया उजुद्दीन या तिघांची पक्षातून पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई इथे करण्यात आलेली आहे. सागर बोर्डे यांना बंडखोरी केली असून त्यांनी पत्नी महिमा बोरोडे यांना नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली, तर सागर उकरडे यांनी पत्नी कपाली उकरडे यांना नगरसेवक पदासाठी निवडणुकीत उभे केले. यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांना 6 वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. एकंदरीत यंदा अकोट शहरात भाजपने 10 नगरसेवकांची तिकिटे कापल्याने भाजप पक्षात अंतर्गत नाराजीचा सूर उमटत आहे. त्याचा फटकाही भाजपला बसण्याची इथे दाट शक्यता आहे. आता नेमक्या यामध्ये पात्रता पत्रामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ते आपण इथे बघणार आहोत. बघा, अकोट नगर परिषद निवडणूक नोव्हेंबर 2015 मध्ये होत आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवारांच्या विरुद्ध शिवसेना उभाटा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असलेले भाजपाचे पदाधिकारी सागर बोरोडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी यांच्या पत्नी महिमा सागर बोरोडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. अकोट शहरात उपाध्यक्ष सागर त्र्यंबकराव उकरडे यांच्या पत्नी कपाली सागर उकरडे अपक्ष, तर वाकिलुद्दीन रियाजुद्दीन अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष यांची भारतीय जनता पक्षातून 6 वर्षाकरिता हकालपट्टी करण्यात आली. पुढील 6 वर्षांमध्ये यापैकी कुणालाही बैठकीचा निरोप दिला जाणार नाही. निवडणूक संबंधित हकालपट्टी केलेल्या